तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी एक्झाम मध्ये काही गोल्डन रूल्स आहेत बघा. ते म्हणजे काय? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम पावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या एक्झामसाठी खूप कमी दिवस बाकी आहेत बघा. तर या उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला 120 प्लस मार्क्स कव्हर करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, कुठले कुठले हाय वेटेज टॉपिक कव्हर करायला लागणार आहेत, तर त्या रिगार्डिंग आपण आज बघणार आहोत बघा. तर आज सिंपल आणि शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर आपण झिरो टू हिरो ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही आपण डिस्कस करणार आहोत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, काहीच काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सविस्तर माहिती बघूयातच. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सीईटी रिगार्डिंगच्या ज्या लाईव्ह अपडेट आहेत त्या लवकरात लवकर बघायला मिळून जातील बघा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पण हाय वेटेज टॉपिक्स डिस्कस करणार आहोत त्याची लिस्ट सुद्धा आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी एक्झाम मध्ये काही गोल्डन रूल्स आहेत बघा. ते म्हणजे काय? हे गोल्डन रूल आपल्याला बघायचे असतील तर आपण जे लास्ट काही इयरचे पेपर्स आहेत ते आपण डिस्कस केले पाहिजे किंवा ते आपण रेफर केले पाहिजे. तर ते जेव्हा तुम्ही रेफर करणार तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सीईटीच्या एक्झाम मध्ये पीवायक्यूज हे रिपीटेडली रिपीट होत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला पीवायक्यूज तर 100% प्रिपेअर करायचेच आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. ह्या पीवायक्यूचा फायदा आपल्याला कसा होतो? तर पीवायक्यूज मध्ये जे पण प्रिव्हियस इयर मध्ये काही फॉर्म्युलेज यूज केलेले असतात, ते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन हे आपल्याला सीईटीच्या एक्झाम मध्ये दरवर्षी रिपीट झालेले बघायला मिळतात बघा. त्याच्यामुळे पीवायक्यूज रेफर करा. त्याचबरोबर सीईटीची एक्झाम ही सोपी असते असं भरपूर स्टुडंट म्हणतात. हे का? कारण की सीईटीची एक्झाम ही जे पण 12वी बोर्डचं स्टेट बोर्डचं जे सिलेबस पॅटर्न आहे त्याच्या डायरेक्ट कन्सेप्ट वरती बेस असतं. म्हणजे तुम्हाला असं लॉजिकली वेगळा असा कुठला क्वेश्चन बघायला मिळणार नाही. तुम्हाला ज्या कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत तेच बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेक्स्ट बुक जरी व्यवस्थित रेफर केलं तरी तुम्हाला बेस्ट टू बेस्ट हा स्कोर बघायला मिळणार आहे. तर आता जे पण स्मार्ट प्रायोरिटी टेबल आपण एक बनवलेलं आहे बघा. स्मार्ट प्रायोरिटी टेबल काय आहे? जसं आपण म्हणतोय, जर आपण हाय वेटेज टॉपिक्स टार्गेट केले तर आपल्याला 120 प्लस मार्क्स हे इझिली अचीव्ह होणार आहेत बघा. तर ते कसे? आता आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहेत बघा. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर आपण व्यवस्थित स्ट्रॅटर्जी लावून हाय वेटेज टॉपिक्स जर काढले किंवा चॅप्टर्स काढले तर आपल्याला 120 मार्क्स इझिली भेटत आहेत बघा. जसं आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतंय, तर तुम्ही मॅथ्सचे 6 to 8 चॅप्टर्स जरी रेफर केले तरी तुम्हाला 30 ते 35 मार्क मिनिमम मिळणार आहेत बघा. आणि इझी ते चॅप्टर्स आहेत, जास्त काही टाइम लागणार नाही. तर आपण ते डिस्कस करूयातच. त्याचबरोबर केमिस्ट्रीचे जर आपण 10 ते 12 चॅप्टर्स रेफर केले तर आपल्याला 40 ते 45 मार्क बघायला मिळणार आहेत मिनिमम. हे याच्यापेक्षा जास्त असणार आहे पण आपण मिनिमम सांगतो. त्याचबरोबर फिजिक्सचे 8 ते 10 चॅप्टर्स आपण रेफर केले तर आपल्याला 35 ते 40 मार्क बघायला मिळणार आहेत. जर याची आपण जर सम केली तर 125 प्लस मार्क होत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काही घाबरून जायची गरज नाही. आता सुद्धा जर तुम्ही एवढे चॅप्टर्स रेफर केले तर तुम्हाला नक्कीच बेस्ट टू बेस्ट स्कोर हा बघायला मिळणार आहे बघा. तर आता आपण मॅथ्स पासून चालू करूयात. तर मॅथ्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो, 11वीचे जर बेसिक बेसिक चॅप्टर जर तुम्ही कव्हर केलेले असतील तर नक्कीच तुमचा फायदा आहे. ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटचे हे कव्हर झालेले असतील. त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन आणि प्रोबॅबिलिटी हे 2 चॅप्टर्स आहेत बघा. प्रोबॅबिलिटीचं बेसिक जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि 12th चे चॅप्टर्स बघायचे झाले मॅथ्सचे तर त्याच्यामध्ये मॅट्रायसिस आहे, डिफरन्शिएशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन्स आहे बघा आणि डिमेरिट्स आहेत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे चॅप्टर्स आहेत हे इझी चॅप्टर आहेत. जर तुम्हाला इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन हार्ड वाटत असेल तर याचे बेसिक फॉर्म्युला जरी तुम्ही करून गेलात तरी तुम्हाला नक्कीच याचा फायदा बघायला मिळणार आहे. ह्याचबरोबर याचे जे पीवायक्यूज आहेत हे पीवायक्यूज पण तुम्ही रेफर करा. लाईक याचे माइंड मॅप्स आणि पीवायक्यूज हे जरी तुम्ही रेफर केले तरी तुम्हाला इझी 30 ते 35 मार्क हे बघायला मिळतील. त्याच्यामुळं ह्या गोष्टींकडे फोकस करा, माइंड मॅप्स कडे फोकस करा. जर माइंड मॅप्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याला तुम्हाला तिथं तुम्हाला नक्कीच जे आपण माइंड मॅप्स आहेत त्याच्या नोट्स बघायला मिळून जातील. त्याचे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मटेरियल बघायला मिळून जाईल. ठीक आहे. तर आता आपण येऊयात केमिस्ट्रीकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री हा व्हास्ट सब्जेक्ट आहे बट तितकाच इझी सब्जेक्ट आहे. का मित्रांनो? कारण की केमिस्ट्रीमध्ये जे पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याला डिरेक्टली कन्सेप्ट बेस आणि फॉर्म्युला बेस हे क्वेश्चन्स बघायला मिळतात. आणि जे पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे याच्यावरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन आलेले असतात. तर हे कसे मी तुम्हाला सांगतो.
तर आता आपण पहिला 12th चे चॅप्टर्स बघूयात, कारण की 12th चे चॅप्टर्स केमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आहेत. सॉलिड स्टेट सोल्युशन्स, कायनेटिक केमिकल कायनेमॅटिक्स, सरफेस केमिस्ट्री आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हे जर चॅप्टर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. ह्याच्यामध्ये काय करायचंय, ह्याचे जे पण फॉर्म्युलेज आहेत, फॉर्म्युले व्यवस्थित करा आणि कन्सेप्ट बघून घ्या आणि याचे पीवायक्यूज रेफर करा. त्याच्याने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल बघा. त्याचबरोबर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखा चॅप्टर असेल, हायड्रोकार्बन्स असेल, अल्कोहोल, फिनॉल, इथरचा ग्रुपवाला जो चॅप्टर आहे, त्याच्यानंतर अल्डिहाइड कीटोन वाला चॅप्टर आहे, बायोमॉलिक्युल्स आहे आणि पॉलिमर्स आहे. हे सुद्धा चॅप्टर तुम्ही रेफर करू शकता. ह्याच्यामध्ये जे आपण ह्याचं तुम्ही एक काम करा, जे पीवायक्यूज आहे ते पीवायक्यूज पहिला सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर ह्याच्या जे पण थेरॉटिकल शॉर्ट नोट्स असतात त्या रेफर करा. त्यांनी काय होणार, जर तुम्ही पीवायक्यूज रेफर केला तर तुम्हाला कळेल की लास्ट 2 ते 3 वर्षामध्ये कुठल्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन आलेला आहे, तर त्याच कन्सेप्टच्या आजूबाजूचे जे क्वेश्चन्स असतात किंवा थेअरी असते ते तुम्ही रेफर करा, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स स्कोरिंगसाठी फायदा होऊन जाईल. आता तुम्ही म्हणत असाल या फॉर्म्युला शीट आपल्याला कुठे भेटेल किंवा माइंड मॅप्स कुठे भेटेल, तर मी वारंवार सांगतोय की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माइंड मॅप्स, फॉर्म्युला शीट्स, जे टॉपरच्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जातील. त्याच्यामुळे आपलं जे पण टेलिग्राम ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि 11 चे बेसिक जे चॅप्टर्स आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री सारखा चॅप्टर असेल, स्ट्रक्चर ऑफ आयटम सारखा चॅप्टर असेल, केमिकल बॉन्डिंग असेल, स्टेट ऑफ मटेरियल चॅप्टर असेल, याचे तुम्ही बेसिक बघू शकता. ठीक आहे. मोस्टली सगळ्या स्टुडंटचे हे चॅप्टर्स 11वीचे झाले असतील. ज्यांचे झाले नाही त्यांनी रेफर करा, ज्यांचे झाले त्यांनी 12वीच्या जे आपण मी काही क्वेश्चन चॅप्टर सांगितले तिकडे फोकस करा आणि ज्या पॅटर्न मध्ये तुम्हाला स्टडी करायला सांगितलं त्याच्यातून केला तर तुम्हाला नक्कीच जास्त आउटपुट हा बघायला मिळणार आहे. आता फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा स्टुडंटला फिजिक्स हा लेंदी वाटतो बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युला बेस्ड आणि कन्सेप्ट बेस्ड त्याच्या क्वेश्चनला टॅकल केलं तर तुम्हाला नक्कीच हा इझी जाणार आहे. तर त्यामध्ये आपण 11वीचे चॅप्टर्स बघितले, युनिट अँड मेजरमेंट सगळ्यात इझी चॅप्टर आहे बघा. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन असेल, लॉज ऑफ मोशन असेल, वर्क एनर्जी पॉवर सारखा चॅप्टर असेल आणि ग्रॅव्हिटेशन असेल. ग्रॅव्हिटेशन थोडा लेंदियर साईड, डिफिकल्ट साईड स्टुडंटला वाटतो, बट याचे तुम्ही बेसिक फॉर्म्युला जर बघितले तर तुमचं काम चालून जाईल. ठीक आहे. त्यानंतर 12वीचे सब्जेक्ट जे आहेत ते 12वीच्या सब्जेक्ट मध्ये बघूयात. रोटेशनल मोशन सारखा चॅप्टर असेल, याचं बेसिक तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर ऑसिलेशन, इझी फॉर्म्युलेज आहेत याचे, ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट सारखा चॅप्टर असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सारखा चॅप्टर असेल, रे ऑप्टिक्स असेल, वेव्ह ऑप्टिक्स असेल. रे ऑप्टिक आणि वेव्ह ऑप्टिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्हाला इन फ्युचर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. याचे बेसिक फॉर्म्युले पहिला बघा आणि वेळ असेल तर ह्याच्यामध्ये डीप मध्ये जायला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ठीक आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन असेल, सेम इम्पॉर्टंट फॉर इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर ऍटम अँड न्यूक्लिआय आणि सेमीकंडक्टर्स तर इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे चॅप्टर्स आहेत ह्याचं तुम्ही फॉर्म्युलाच बघून घ्या आणि माइंड मॅप्स बघा. तुम्ही शॉर्ट नोट्स काढले असतील त्याचा यूज करा. तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या चॅप्टरचा स्कोरिंगसाठी फायदा होणार आहे. तर जसं मी मगाशी सांगितलं होतं, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स ह्याच्यामधून आपण ऍव्हरेजली जरी कन्सिडर केलं 30 मार्क, तर आपल्याला जवळपास 90 मार्क्स मिळू शकतात. आणि 90 मार्क्स प्लस आपल्याला सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग ही नाहीये. तर बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तुक्का सुद्धा मारू शकता. तर तुक्क्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तर तुम्हाला तो लवकरात लवकर हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुक्का असं टाईप करा, कमेंट करा, जेणेकरून आपण त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची एक्झाम ही खूप इझी आहे. यावर्षी 2 अटेम्प्ट आहेत. अटेम्प्ट 1 आहे, अटेम्प्ट 2 आहे. तुम्ही याच्याकडे व्यवस्थित टॅकल करा. तुम्हाला नक्कीच बेस्ट टू बेस्ट स्कोर हा बघायला मिळेल आणि बेस्ट टू बेस्ट स्कोर भेटला तर आपल्याला बेस्ट टू बेस्ट कॉलेज सुद्धा नक्कीच मिळणार आहे. आणि कॉलेज मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन तुमच्या मदतीसाठी असणारच आहे. त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता, लाईक करू शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कुठला पार्ट आवडला, कुठली स्ट्रॅटेजी आवडली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.